जगाचे मायबाप सर्वभूत हिते रतः देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबराया यांची 5 चरणाची गवळण आहे. बेडाला ढाला पाच चरणाची गवळण असून जगद्गुरु तुकोबराया नवल सांगतात, देवाचं नवल. वा, आज जास्त काही बघायचं झालं नाही तरी नवल फक्त पाहायचं. आणि हे नवलच आहे प्रत्येक गोष्ट. आजची नाही, हे आपल्या पूर्ण वर्षभराचं आता तर आजपासून नवल. वा, हा होऊ घातलेला भक्ती महोत्सव, भव्य कीर्तन महोत्सव मौजे श्री क्षेत्र जव्हार नगरीमध्ये न भूतो न भविष्यती, मागे झाला नाही, कदाचित पुढे होईल, पण आज चालू आहे. कॉम्प्लिमेंट देण्यासारखं कार्य आहे दादा. आपल्या सगळ्यांच्या कृपाआशीर्वादाने, भगवान पंढरीस परमात्म्याच्या असीम कृपेने, सकल साधू संतांच्या कृपाआशीर्वादाने आपण सकल जव्हारकर, जव्हारवासीय, संपूर्ण पालघर जिल्ह्यांच्या सहकार्याने, सगळ्यांच्या विद्यमाने होऊ घातलेला हा शहर आणि ग्रामीण भाग संयुक्त विद्यमाने होऊ घातलेला हा भक्ती महोत्सव. आणि त्या भक्ती महोत्सवामधले आपण सगळे पांथस्थ, आपल्या सगळ्यांना ज्ञानगंगेमध्ये नाहण्यासाठी ही ज्ञानगंगा इथे उगम पावलेली आहे माझ्या रामचरणाजवळ. कारण भगवंताच्या चरणेजवळच गंगे जाऊ गम आहे, त्याच्या अंगठ्यातूनच. आणि ती ज्ञानगंगा भगवान प्रभू रामांच्या अंगठ्यातून इथून वाहते आणि आपण त्याचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. आणि खरंच आपण 3 दिवस लाभ घेतला आहे ना, हा 3.5वा दिवस. वा, 3.5च का म्हणतात तर 3.5ला बरंच महत्त्व आहे. तर ते काही सांगायचं नाही, पण 3.5ला बहुत महत्त्व आहे, बरंच महत्त्व आहे. तर या ठिकाणी होऊ घातलेला हा भक्ती महोत्सव आणि आज हे समारोपाचं कीर्तन, काल्याचं कीर्तन, अंतिम कीर्तन, सांगताचे कीर्तन. आणि ते माझ्यासारख्या पामराकडे आपण तालुक्याने, आता हे कसं झालं, व्याघ्रे धरी येले पाडस, जसं व्याघ्राने पाडस धरावं तसा मी तुमच्यात अटकलो जाता. हो, वाघाच्या तावडीत जशी गाय सापडावी तसा मी सापडलो तुमच्या तडाख्यात दादा. माझी ताकद नाही एवढी, माझी पॉवर नाही, पण माझा बाप तिथं बसलेला, तो काय करल ते देवाला माहिती. विठाला आधी नमन साधू संतान, साधू संताला ज्ञानेश्वराला एकनाथाला वंदितो गुरु माऊलीला, वंदितो गुरु बसलेल्या सभा मंडळीला, बसलेल्या सभा ए चुकी भुली माफी करा बदला बला बरा, चुकी भुली माफी करा बदला बरा, चुकी भुली माफी करा बदला बरा. क्या बात है गुरुजी, पैसा वसूल केला तुम्ही आमचा. मी जरा बावचळेलच होतो, पण आता रेंज मध्ये आला तर समजा तुम्ही. ढाला ढाला ऐका, काल्याचा प्रसंग आहे, म्हणजे शेवटचा प्रसंग आहे, सांगतेचा समारोपाचा कार्यक्रम आहे. द्यावे तेवढे मंडळाला धन्यवाद कमी आहे. जव्हारकरांना आपण सगळे संयोजक, नियोजक, आयोजक त्याच्यात सगळे आपण सगळे आलोत. आणि सगळ्यात जास्त धन्यवाद द्यायचे म्हणजे आमचे विकास दादा. काय कुठून हे माणूस आम्हाला सापडलं काय आम्हाला माहिती नाही, पण 2 वर्ष झाली ह्या माणसाला जसा संपर्क झाला तसं या माणसाने आमचे सगळे क्लिष्ट, म्हणजे जे त्या क्लिष्टता होत्या मध्ये, एखाद्या गोष्टीला कसा स्वल्पविराम असतो आणि मग खालून विलांटीन वरून का वरून विलांटीन खालून टिंब असतो, तसं सगळे बयांनी सगळे क्लिष्ट बाहेर काढले. आणि ही प्रभू रामाची कृपा आहे. देवाने यांना उदंड आयुष्य द्यावं. हे नवीन हे वर्ष सुखाचे जावो. आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि कीर्तनाला आरंभ. विठाला विकास दादांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. गुरुजी
आम्ही फक्त टी व्हीवर तुम्हाला पाहत होतो, टी व्हीवर, मोबाईलला टी व्हीवर पाहत होती माणसं. पण काय माझ्या रामरायाची कृपा आहे, आपलं शास्त्र सांगते, मी नाही सांगत. तुम्ही भक्ती 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 म्हणता कशाला तरी. व्हॉट इज मीन बाय भक्ती? भक्ती म्हणजे काय? आमचा वारकरी संप्रदाय सांगतो, तुम्ही किती ज्ञानी असेल, तुम्ही किती शिकलेले असाल, क्वालिफाईड असाल, डॉक्टर असाल, इंजिनियर असाल, कोणी व्यापारी असतील, कोणी कसा असेल, किती ज्ञान असू द्या, पण त्या ज्ञानाला किंमत नाही दादा. ज्या माणसाला बाहेरची दृष्टी काढून आतूनच बघता येतो त्याला खरा ज्ञानी म्हणतात. विठाला आणि ते शिकवतो आमचा वारकरी संप्रदाय. बाहेरची दृष्टी अंतर्मुख करणे आणि आतलं ज्याला पाहता येतं त्याला खरा ज्ञानी म्हणतात. ज्ञान ज्ञान म्हणतात कशाला, त्याला ज्ञान म्हणतात. आता तो विषय नाही, पण गुरुजी सारखा इतका महान व्यक्ती ज्यांना आम्ही फक्त मोबाईलला पाहत होतो, धन्य झालो. इच्छा केली ते पावलो. जी इच्छा होती ती रामाने फार लवकर लवकर आटपायला घेतली. कदाचित आमचा त्याच्यानंतर कडुळे गुरुजी, वा अहो आमच्या पत्रिकेत नाव सुद्धा नाही हो. त्यांच्या पत्रिकेत होतं. वा 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 वा, त्यांच्या पत्रिकेत होतं. काय वा. हा, सतीचा लिखिता न चुके ब्रह्मदिका. अरे षटवीने ज्याच्या कपाळात लिहिलंय ते तुम्हाला नाही, मला सुद्धा चुकणार आहे. ते कर्म करावंच लागेल. ते कर्म करण्यासाठीच कडुळे गुरुजीला. गुरुजी धन्यवाद. आमचं मंडळ तुमचा आभारी आहेत. तुमच्या साष्टांग पायावर दंडवत घातून मी माझ्या सेवेकडे तो विठाला विठाला आमचे वैभव गुरुजी आहेत, विशारद आहेत जी. त्याच्यानंतर हार्दिकजी तरे साहेब आहेत. ही सगळी मंडळी आमची स्तुत्य आहे. इकडे महिला मंडळ आहे, विका दादा, सूर्यवंशी सर. वा वा, नाही ते आमच्या मॅडम आहेत ना, पण ते मॅडमचं पहिल्यांदाच नाव घेतलं मुहूर्ताला तर कसं जमायचं. पत्रकार बंधू आहेत, चोपदार, भालदार, विनेकरी, आपण सगळे प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती, मी दुबळार्ची तसे भक्ती, मनोनी बोल जरी गंगावती, तरी स्वीकाराल की. हे जरी देव असले, हे आम्ही आमच्या सगळं देव असले, पण तुम्ही महादेव आहात. क्या बात आहे. हा, खरं तुम्ही तुमचं श्रेय आहे. अरे तुम्ही नसाल तर आम्हाला काय किंमत आहे. तुम्ही आहात म्हणून आम्हाला किंमत आहे. बरोबर. नुसता मांडव असून काय फायदा, नुसते 5च पांडव असून काय फायदा. मांडवामध्ये नाचायला माणसं पाहिजे, तसं मांडवात बसायला माणसं पाहिजे ना. वा, तसे आपण, तुम्ही महिषाच्या मूर्तीमध्ये तुम्ही भगवान ज्ञानोबा राय म्हणतात, मी नाही सांगत. तुम्हाला भगवान शिवशंकराची उपमा दिलेली आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी, नवल केवडे केवडे. मग ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत तो नंदाच्या घरी खेळतो, नंदाच्या घरी जन्माला आलेला आहे. हे नवल आहे. नकळे कानोबाचे कोडे, पृथ्वी ज्याने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. ज्याने पृथ्वी तृप्ती केली त्याला यशोदा माता भोजन घालते. हा, आणि विश्वव्यापक विश्वात भरून उरलेला भगवान आहे, त्याला गवळणी कडेवर घेतात. वा, काय अहोभाग्य असेल. आणि तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचार्य वेडाला ढाला. रात्री जळकेकर महाराजांनी घेतलेल्या ओवीवरून फक्त पुढे जातो. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. हो, नवल आहे माझ्या देवाचं. कोडं आहे दादा, कोडं. आपल्या भाषेत एक पूर्वी म्हणायचे कोडं. काय आपल्या ग्रामीण भाषेत समजेल असं मी एक तुम्हाला फक्त नुसतं कोडं सांगतो. वाकुतिकू कुहुब आहे, वाकीतिकू कुहुब आहे, आणि 3 डोक्या 10 पाय. हे कोडं मी गेल्यानंतर तुम्ही व्हॉट्सअपला जरी मला टाकलं तरी चालेल. बेटाला अशी कोडी पूर्वी विचारली जायची, कोड्यामध्ये लोक बोलायची. वा, अंदाज समजा सासूला सुनेला बोलायचं असेल, कोणाला सासूला सुनेला बोलायचं असेल तर सासूबाई सुनेला सरळ सांगत नव्हती, तिच्या लेकीला सांगत होती. आणि मग आपल्याकडे एक म्हण पडली, लेकी बोले सुने लागे. हा, तुला समजत नाही का, लेकीला सांगायचं पण सुनेला निर्देश असायचा दादा. तसा गुरु निर्देश करत असताना दुसरीकडे बोट दाखवतोय पण शिष्याला उपदेश करायचा असतो. विठाला विठा. हो दादा,
शास्त्राने कालाचे 4-5 प्रकार सांगितले, तर मला जेवढे आठवतील तेवढे आठवतील, कारण माझा मोबाईल हँग होतो. गुरुजी मी 15वी नापास, त्याच्यामुळं ते 15वी त्याच्यामुळे सांगता येत नाही. 14वी पास. वा, आत्ता हे बरोबर बोलले. वा. काला म्हणजे काय? तर काला म्हणजे फुल स्टॉप. काला म्हणजे थांबा. काला म्हणजे समारोप. काला म्हणजे सांगता. आपण आपल्या इकडे एक म्हण आहे, काला तस्मीन महा. कबीर महाराजांचा एक दोहा सुद्धा आहे. अरे कल 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 क्या करे, कल 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 क्या करे, कल है काल क्या, कल करे सो आज कर, आज करे सो अब कबीर, आज करे सो अब. अरे तू कल 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 क्या करे, तू उद्या करीन, परवा करीन, पुढच्या वर्षी करीन, तिसऱ्या वर्षी करीन. कल करे सो आज कर, आज करो सो अब कर, आणि अभी करे सो इसी वक्त कर. बेटाला जे आत्ताच्या आत्ता करायचे आहे तो नाम काला. त्याला म्हणतात काला. त्याला काला करायचा, सांगता करायची आपल्याला. वा. समारोप कुठल्याही गोष्टीचा करायचा असेल तर तो काल्याच्या प्रसंगाने करत असतात. हाव पुढे यास मेडिकलवाले. सागर या विडाला 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 मंडळी पुढे या. हो. काला म्हणजे फुल स्टॉप. काल्याच्या प्रसंगाने भगवंताच्या नामाने चरित्र ते उच्चारावे असं म्हणतात. केले देवे गोकुळी. पण या अभंगाची थोडीशी आपण पार्श्वभूमी समजून घेऊ, आणि त्या पार्श्वभूमी समजल्यानंतर आपण लगेच केले देवे गोकुळी म्हणायचंच आहे आपल्याला. पण ऐका देवा, या अभंगाला गुरुजी 4 कडे आहेत. किती? 4. आपल्या भाषेत सांगायचे तर 4 कुलप आहेत. किती? 4 कुलप आहेत. पहिल्या कडव्यामध्ये एक पहिलं कुलूप आहे. पहिलं कुलूप, पहिलं उघडायची चावी आहे त्याला, पहिलं कडव्याला. तिसऱ्या कडव्यामध्ये दुसरी चावी आहे. चौथ्या कडव्यामध्ये तिसरी चावी आहे, आणि 5व्या कडव्यामध्ये चौथी चावी आहे. बेडाला बेडाला काला म्हणजे कल कलहती कलह. ज्या ठिकाणी कलह निर्माण होतो. म्हणजे व्याकरणाची भाषा थोडीशी, मला व्याकरण येत नाही, पण आता रात्रीचे व्याकरणाचार्य महाराज होते, म्हणजे आपण थोडंसं घेऊन चाललं पाहिजे. कल कलहती इति काला हा. ज्या गोष्टीची सुरुवात भांडणाने होते त्या शब्दाची सुरुवात आहे त्याची इथे. त्याला काला शब्दाची अर्थ करत असताना कलह नावाचा धातू लागतो, त्याला कलह निर्माण होतो. कलह म्हणण्यापेक्षा ज्या गोष्टीला मिलन म्हणतात, जी गोष्ट एकत्र येते. मी नाही म्हणत, माऊली ज्ञानोबा म्हणतात जीव शिव दोन्हीचे मिलन. कोणाचं? मला जास्त पुढे जायचं नाही. जीवाचं आणि शिवाचं मिलन जिथे आहे तो नाम काला. हा, जिथं जीव आणि शिव एकत्र येतात त्याचं नाव काला. वेडाला वेडाला वेडाला. हो. आणि आमच्या काही महाराजांच्या भाषेत सांगायचं, आमचे ईश्वर महाराज पण कधी कधी बोलतात, ज्या ठिकाणी कलकल थांबते, कालवा कालव थांबते, त्याला म्हणतात काला. कालव, जीवनातले माणसाच्या कालवा कालव थांबले पाहिजे, त्याचं नाव काला. विढाला विढाला हो. ऐका ना, काला म्हणजे प्रसन्नता. काय? प्रसाद असतो, प्रसन्नता. ज्या ठिकाणी प्रसाद मिळतो, आणि प्रसाद शेवटीच दिला जातो दादा. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा
सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आरती तुकाराम. आरती झाल्यानंतर जो प्रसाद दिला जातो त्याला म्हणतात शेवटचा प्रसाद. प्रसन्नता जिथे निर्माण होते प्रसाद खाल्ल्यानंतर त्याला म्हणतात काला. तया शंभूची प्रसन्नता. हो, काय दिलं त्या उपमन्यूने? वाटीभर दूध दिलं. त्या वाटीभर दुधासाठी क्षीराचा सागर उपमान. वैसविलाने शिराचा सागर उपमन्य. अरे काय मागायला गेला होता? वाटीभर दूध मागायला गेला होता देवाकडे. काय माझ्या शंभूची प्रसन्नता, काय माझ्या देवाची प्रसन्नता. प्रसाद असतो प्रसन्नता. जर देव प्रसन्न झाला तर वाटीभर दूध मागायला गेला. काय दिलं दादा? क्षीराचा सागर उपमन्य. अरे एका बालकाला तर आईच्या पोटातच प्राप्त झाला. हो, कोणाला प्रसन्न झाला? प्रल्हादाला. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. सत्वर उच्चार प्रल्हादी विमला. उद्धवाला धला कृष्णदाता. आईच्या पोटातच देव प्रसन्न झाला दादा. वा, तया शंभूची प्रसन्नता. म्हणजे तो देव प्रसन्न झाला तर त्याला आईच्या पोटात आहे की बाहेर आहे काही सांगता येत नाही. तो काय देईल याचं सांगता येत नाही बाबा. म्हणून मागायचंच नाही देवाकडे असंच गुरुजी म्हणतात. कारण आपण मागायला गेलो तर काही बारीक सारीक मागू आणि देवाने द्यायचं ठरवलं तर काय मोठं देईल काही सांगता येत नाही. हो, हे प्रांगण भरलं. हे प्रांगण आहे जवळ तालुका भरून जाईल दादा. काय सांगता येतं? हो, ही देवाची प्रसन्नता आहे. तो नाम काला. प्रसन्नता, प्रसाद असतो प्रसन्नता. ज्या प्रसादाने माणसाच्या अंतकरणाला प्रसन्नता निर्माण होते त्याला म्हणतात काला. विठाल वा. माझं कीर्तन आणि गुरुजी लाईट गेली नाही असं कधीच होत नाही. विठाल 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 विठाल. वा, असू द्या, जाऊ द्या. येतो आवाज? येतो. वा 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 वा. येईल 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 येईल. ते कुठं जाते? जिला नांदायची तिला जायचं कुठं नाही का?
आणि ती नांदत काय नाही, आम्हीच नांदवणार. वा ती काय नाही नांदत का हो? आम्ही नांदवायला तयार आहोत, तिला राहायचं नसलं तरी ये म्हणाव. ये या या या. वा 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 वा. ऐक नाही. जो विश्वाचा मालक आहे, जो विश्वाचा चालक आहे, जो जगाचा मालक आहे, जो जगाचा भरण पोषण करणार आहे, वा तो जर आपल्याकडे यायचं असेल, त्याला आपल्या घरामध्ये यायचं असेल, त्याला कोणाकडे जायचं असेल, तर तेवढी प्रसन्नता पाहिजे दादा, तेवढी सात्विकता पाहिजे, तेवढं प्रेम पाहिजे. मी मगाशीच म्हणालो, देखा न बोलत या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. तो सारथपणे करी पार्थाचे करीतोस. करीतोस. हा, तो सारथीपणा कोणाचा करतो? तर पार्थाचा करतो. का? तर प्रेम आहे म्हणून. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समाधान, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. राधे राधे गोविंद गोविंद राधे. हरे राधे राधे गोविंद गोविंद राधे. राधे राधे गोविंद गोपाल राधे. ए राधे राधे गोविंद गोपाल राधे. गुरुजी भजन का म्हणलं तुम्हाला सांगू? या भजनाने गुरुजी आम्ही वृंदावनमध्ये गेलो होतो ना, तर प्रेमानंदासारखी व्यक्ती रस्त्यावरून आमच्या जवळ आली होती भजन करत असताना. दादा आम्ही 46 माणसं होतो, ईश्वर महाराजांसकट आम्ही सगळी माणसं होतो. काय भजनात ताकद आहे? मी म्हणतो भजनात ताकद आहे, याच्यात काय न बोल. आमच्या वारकऱ्यात ताकद आहे, त्यात काय न बोल. जव्हारमध्ये काय ताकद आहे, त्यात काय न बोल. पालघर जिल्ह्यात ताकद आहे, काय न बोल. पण मी असं म्हणतो, महाराष्ट्रामधल्या संतांमध्ये इतकी ताकद आहे की समोरची व्यक्ती तुमच्या भजनाने खेचून येऊ शकते. काय रोहित दादा, खरी गोष्ट का खोटी गोष्ट? गुरुजी प्रेमानंद महाराज समोर आले आणि आमच्या 4 माणसांच्या गळ्यात खाली टाकल्या. त्या माणसाने भजनाची ताकद इतकी आहे दादा. विडाला 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 वा. तेवढा वेळ तिला विश्रांती पण पाहिजे ना कोणाला पण. शेवटी माणसं आहेत, बॅटरी चार्जिंग व्हायला पाहिजे. बॅटरी उतरली तर माणूस चार्जिंगला लावतो ना मोबाईलची सुद्धा. मग ही नको का बॅटरी चार्जिंग व्हायला तिची? ती आणणार कुठून, उत्पन्न कुठून करणार? सेविंग ज्याला म्हणतात ते सेविंग केलं पाहिजे. त्या सेविंगसाठी ती गेली होती. काही हरकत नाही. ऐका, आता आपण लगेच अभंगाकडे यायचं आहे, जास्त वेळ घ्यायचा नाही, कारण एकादशी आहे. आज एकादशी आहे. कारण गुरुजी 2 गोष्टी शास्त्राने फार चांगल्या सांगितल्यात. एक, एकादशी सारखं व्रत नाही. कशासारखं? एकादशी सारखं व्रत नाही आणि द्वादशी सारखी तिथी नाही दादा. काल एकादशीचं व्रत होतं आणि द्वादशी सारखी तिथी आहे. आणि द्वादशीला दादा आज आपण नवीन वर्ष सुरू झालंय आणि आज प्रदोष सुद्धा आहे. काय भाग्याचा दिवस आहे आपला.
पुण्य फळले बहुता दिवसा पुण्य फळले भाग्य उदयाचा ठसा भाग्य आलो सन्मुख तो दिवसा भाग्य उदयाचा भाग्य जर उदयाला आलं तर माणसाचं पुण्य फळावं लागतं आणि पुण्य पडलं का भाग्य उदयाला येतच म्हणून समजा. संत चरण रज पावलो संत तुमच्याकडे चालून येतात. आज आपल्याकडे एक वैशिष्ट्य गुरुजी की बालयोगी हरिभक्त पारायण नाथ संप्रदायाचे बालकनाथजी बाबा स्वतःहून सकाळी 7 वाजता फोन केला मी तुमच्याकडे भेटीसाठी येतोय म्हणून सकाळी काल. आणि सकाळी काल 10 वाजता इथे हजर झाले. आपल्याला आशीर्वाद देऊन गेले दादा. ज्या ठिकाणी देव भक्त आणि संत आहेत त्रिवेणी संगम झालाय. त्रिवेणी संगमी नाना तीर्थी भ्रमी. पण ते प्रमाण पुढचं नाही घ्यायचं आपल्याला हे फक्त एवढंच वापरायचं. त्रिवेणी संगम जिथं आहे देव भक्त आणि संत जिथे आहे तिथं सगळ्या गोष्टींची विपुलता आहे असं समजायचं. विठाला विश्वाचा मालक जगाचा मालक तुकोबराय सांगतात. जगाचा मालक या ब्रह्मांडाचा धनी विश्व व्यापून जो राहिलाय अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहेत तो नंदाच्या घरी जन्माला आलाय. हे पहिले कुलपाची कडी आहे ती म्हणजे अभंगाचं प्रथम चरण. अनंत ब्रह्मांडे भूतरी अनंत
अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदागरी. प्रसंग असा आहे की भगवान गोपाल कृष्ण, भगवान कान्हा, कन्हैया, लाला, तिकडे लाला म्हणतात बरं. हो लाला. वृंदावन भाग हा युपीचा भाग आहे. लाला म्हणतात. वा काय नावं असतील हो. लाला कोणाची पोरग असू दे. लाला जी लाला. बळीराम दादा त्याची चुगली घेऊन आला. चुगली कोण? स्वतःचा बंधू. भाऊ आई हा माती खातो. कोण? आपला कान्हा, कन्हैया, कृष्ण हा माती खातो. आणि तो आईला म्हणतो आई मी नाही ग माती खात. आई ग आई नाही खाल्ली ग म्या माती. आई ग आई नाही खाल्ली ग म्या माती. आई गाई नाही खाल्ली ग म्या माती. आई गाई नाही खाल्ली ग म्या माती. बळीराम दादा हो बळीराम दादा. बळीराम दादा, बळीराम दादा. बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा. बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा. आणि घेतो मजावारी. आई ग आई ग आई ग आई नाही खाल्ली ग म्या माती. आई ग आई नाही खाल्ली ग म्या माती. आई गाई नाही खाल्ली ग म्या माती. आई गाई नाही खाल्ली ग म्या माती. आई हा दादा खोटं बोलतो. हा पक्षपाती आहे. कारण माझा हा सक्का भाऊ नाही म्हणून हा पक्षपाती आहे. सक्का भाऊ असताना माझी बाजू घेतली असते दादा. पण तुम्हाला सक्का भाऊ म्हणून सांगू, रामायणातलं उदाहरण पहा दादा. हो सगळे चुलत भाऊ आहेत पण एकामेकासाठी जीव देणार आहेत दादा. हा हा. आपला भाऊ वनवासाला चालला तर एक भाऊ दुसऱ्या भावासाठी 14 वर्ष वनवासाला आहे दादा. याला म्हणतात भावा भावातलं प्रेम दादा. सख्खे भाऊ नाही चुलत भाऊ आहेत. एकही सखा नाही पण 14 वर्ष वनवास भोगतो रामाबरोबर एक भाऊ. याला म्हणतात भाऊबंदकी. याला म्हणतात प्रेम भावाबद्दल. हा म्हणतो कान्हा म्हणतो दोन भावामधली तुलना आहे, दोन देवामधली तुलना आहे. भगवान श्रीराम प्रभूंकडून जेवढं कार्य बाकी राहिलं ते करण्यासाठी माझा भगवान कान्हा आलेला आहे. तो मर्यादा पुरुषोत्तम आहे. तो हा मर्यादा आहे दादा. 2च अंशात्मक 24 अवतारांपैकी 2च अवतार पूर्ण अवतार आहेत. तो मग भगवान श्रीराम आणि भगवान गोपाल कृष्ण. विडाला विडाला विडाला. विठाला, विठाला, विठाला. आई हा खोटं बोलतो, पक्षपातीपणा करतो दादा. मी माती नाही खाली. आई गाई नाही खाली ग मी माती. आई तुला वाटतं मी माती खाईन असं? मी किती गुणाचं पोरग आहे, किती प्रेमाचं पोरग आहे. तो लाडूलं गोडूलं सोनूलं म्हणतात ना. आई वडील उपमा देतात पोरांना, तसा मी तुझा गुणाचं पोरग आहे. पोरे सांगता ते माती खातो ऋषी केसी. अरे हा सांगेल येतात काय नवल, पण पोरं सुद्धा त्याचे जोडीदार सांगतात. पोरे सांगतात ते कोण? अरे पोरं त्याच्या जोडीची सांगतात माती खातो ऋषी केशी. पोरं सुद्धा सांगतात याचा अर्थ तू माती खातोस. वास तोंड धमकावला जरा. आई नका ग जाऊ दे ना, ना सोडून. त्याला माहीत होतं तोंड वाचलं का काय होतंय. तुम्हालाही समजलं असेल तोंड वाचलं का काय होतं. तुम्हाला सांगू माणसाने एक तर तोंड वाचूच नाही आणि तोंड वाचेल तर नीट वाचावं. नाही तर त्या तोंडातून एखादा जर शब्द चुकून निघाला तर दुसऱ्याच्या अंतकरणाला लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून एक तर तोंड वाचायचे तर फक्त जेवणासाठी जांबाई देण्यासाठी. आणि तुकोबाऱ्या सुद्धा सांगता शिंक जांबाई खोकला आणि तुका म्हणे वेळ वाया गेला. त्याच्यापेक्षा नामस्मरण करावं माणसाने. हो त्याच्यासाठीच तोंड वाचायचं. आणि जसं देवाने तोंड वाचलं 14 भुवनं दाखवली दादा. हा काय म्हणून देवा तुकोबरायांनी शब्द वापरलाय अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदागरी. हे पहिलं कुलूप आहे अभंगाचं. कितवं? पहिलं कुलूप आहे. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहे तो बालक म्हणून नंदाच्या घरी आलेला आहे.
बरं त्याला काही प्रयोजन असलं पाहिजे ना, कुठल्याही गोष्टीला प्रयोजन असल्याशिवाय होत नाही. कारण वृंदावनापासून बरसाना नावाचं एक गाव आहे. त्या बरसाना नावाच्या गावामध्ये राधिका नावाची एक भक्त होऊन गेले दादा. राधे राधे गोविंद गोविंद राम, राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे. आणि आजही गुरुजी तिकडे एक म्हणण्याची पद्धत आहे, राधे. अहो रिक्षावाला सुद्धा राधे. अहो रिक्षाची टक्कर झाली आमच्या समोर तरी म्हणतात राधे. हो, हा प्रत्यक्ष अनुभव आहे. आता आमचा गुरुजी आम्ही 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर होतो वृंदावनमध्ये. प्रत्यक्ष अनुभव आहे दोघांचा. रिक्षाचं टक्कर झाली. मी म्हणतो आपल्या इकडचं तर बोकांड्या धरल्या असत्या, बोकांड्याने बरगाड्या मोडल्या असत्या. मी तर सांगतो हा आपल्या भाषेत बरगाड्या मोडल्या असत्या. पण राधे 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 काय त्या शब्दामध्ये ताकद आहे दादा. त्या राधेचा एक वृत्तांत सांगतो. भगवान कोणाच्याही घरी जात नाही किंवा भक्त कोणाच्याही घरी जात नाही. ही राधा वृषभान राजाची कन्या. कोण? आणि वृषभान राजा म्हणजे कोण? तर सूर्याचा अवतार म्हणजे वृषभान राजा. जेव्हा भगवान देवांची आणि गंधर्वांची सभा भरली होती, त्या सभेमध्ये वृषभान राजा भगवान श्रीकृष्णाकडे पाहत होते, भगवान विष्णूकडे पाहत होते. आणि पाहत असताना असा मनात भाव झाला, हा जर माझ्या पोटी जन्माला आला असता तर कोण? भगवान गोपालकृष्ण, भगवान विष्णू माझ्या पोटी जन्माला असता. म्हणून भगवंताचं रूप असलेला राधिका, राधिका ही विग्रह आहे देवाचा. राधिका ही भगवंताचं एक स्वरूप आहे. ते स्वरूप जन्माला आलं, ते सूर्यपुत्र वृषभानूच्या पोटी जन्माला आलं. म्हणून राधा राधा. तो भगवान गोपालकृष्णच आहे, भगवान श्रीकृष्णच आहे. म्हणून राधे राधे. म्हणून भक्ताचा उद्धार आधी आणि नंतर आधी त्याचं नाव, जो जो भक्ताचं नाव घेतो त्या भक्ताचा उद्धार आणि मग देवाचं नाव. विडाला ढाला अशी जी अनंत प्रमाणात आईला विश्व दाखवलं, त्या आईने पाहिल्यानंतर आई तर म्हणते काय रे बा 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 काय आहे काय नाही, तिला काही समजना देवा. ते आमची बायको एक प्रसंग सांगते गुरुजी, म्हणजे तो महाभारतातलाच प्रसंग आहे की विश्वरूप जेव्हा भगवंताने दाखवलं अर्जुनाला, तर भगवंताच्या घशात म्हणे सगळं जात होतं. कोंबड्या म्हणजे नाही तर लोक म्हणतील बा चांगलं सांगितलं आहे ना, म्हणजे संपूर्ण विश्व त्याच्या मुखात जात होतं. अर्जुन म्हणत होता मी युद्ध करत नाही. अरे म्हणे सगळे आधीच मेलेले आहेत, हे मेलेले आहेत, तुला मारायची गरज नाही. फक्त धनुष्य धरल्यासारखं कर, धनुष्य ताणल्यासारखं कर. हे आधीच मेलेले आहेत, यांना काय मारतोस तू? म्हणजे त्याच्या उदरामध्ये संपूर्ण विश्वाची व्याप्ती आहे. त्या आईने पाहिल्यानंतर अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी, हे पहिलं कुलूप झालं. आणि दुसरं काय आहे तर त्याचं तेच नवल आहे. तो अनंत ब्रह्मांडाचा धनी असून सुद्धा तो नंदाच्या घरी आहे, हेच त्याचं नवल आहे. ते म्हणजे अभंगाचं दुसरं नवला केवडे केवडे, नवला केवडे केवडे, नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे, त्याचे नवल बरीच आहेत. काय नवल सांगायचं, अख्खं महाभारत नवल आहे, अख्खी भगवद्गीता का भागवत नवल आहे. हो सगळं नवल आहे माझ्या प्रभूचं.
नवल. तुम्हाला नवलाचा एक प्रसंग सांगतो, ऐका. भगवान गोपाल कृष्ण गाई चारायला निघत असताना काय, भगवान गोपाल कृष्ण गाई चारायला निघत असताना आईला म्हणतो, आई मी आता रानात जाणार गाई चारायला. तर भगवंताने चप्पल घातली. ऐका, काय घातले? पायतन, चप्पल, पादत्राणे जे काय घालायचं असेल ते घातलं. तो म्हणतो आईला, आई मी रानात जाणार म्हणून तुम्हाला चप्पल देतेस. नवल सांगतो मी, फक्त 2च मिनिटात सांगतो. मी रानात जाणार म्हणून माझे पाय नाजूक आहेत किंवा मी नाजूक आहे म्हणून मला पायात चप्पल देतेस, पण या गाई वासरांना चप्पल नाही ना. कोणाला? गाई आणि वासरांना चप्पल का नाही? अरे का ना, ते प्राणी आहेत आणि आपले मनुष्य आहोत. आई प्राणी आहे तर तो जीवच आहे ना. पण अरे कान्हा, यशोदा म्हणते ते जरी प्राणी असले तर पण त्यांना वैशिष्ट्य दिलेलं आहे, त्यांना खूर दिलेला आहे. मग तो कान्हा काय म्हणतो, आई मला चप्पल ऐवजी मला खूर का दिले नाही देवाने? हे त्याचं नवल आहे. आईला प्रश्न आहे त्याचा. तसा माझाही तुम्हाला प्रश्न आहे. त्यांना खूर दिलेत, मग आपल्याला का खूर दिले नाही? मला का खूर नाही? मला खूर लावून दे. हे माझ्या देवाचं नवल आहे. बेटाला बेटाला वैशिष्ट्य आहे. आई ते त्यांच्याकडे आहे, ते माझ्याकडे का नाही? हे नवल माझ्या प्रभूचं आहे. पण तो भक्ताला त्याच्याकडे जे आहे ते देतो, हे त्याचं नवल आहे. मी मगाशीच सांगितलं नाही का, फक्त वाटीभर दुधासाठी शिराचा सागर. हा, कशासाठी? काय पुण्य केलं होतं माझ्या भगवंतासाठी त्याने? काहीच नाही. वय वर्ष 5 आणि वय वर्ष 6 त्या टायमाला शिराचा सागर देतोय माझा देव. फक्त काय धुरजटी म्हणजे वाटी, बाकी एवढी वाटीभर दूध दिलं होतं, काही नाही दादा. आणि दिलं माझा सुदामा. हो, मुठभर पोहे घेऊन गेला दादा. हो 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 हो, मुठभर पोहे घेऊन गेला होता देवासाठी. पण दादा सोन्याची नगरी घेऊन आला. हो, सोन्याची नगरी. देवाकडे मागितलं होतं, मागितलं सुद्धा नव्हतं. त्या पोहे सुद्धा दाखवण्याची त्याची ताकद नव्हती. कसं दाखवायचं? पण माझ्या देवाचं अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंद घरी आणि नवल केवडे केवडे. न कळे कानोबाचे कोडे, त्याचं कोडच कळणार नाही दादा. अरे चांगल्याला कळलं नाही, ऋषी मुनींना कळलं नाही, आपल्याला काय जपी तपी संन्यासी यांना कळलं नाही, तर आपल्याला काय कळणार आहे? त्याचं नवल. नवल नाही कळत. वेदा नाही, वेदा नाही, नाही कळला, वेदा नाही, नाही कळला. अंतपारयाचा कानडा, राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा. आज ऐकत राहावं, बोलूच नाही माणसाने. पण आता नाव विलाज आहे, तुम्ही मला बोलायला उभं केलंय म्हणून बोलून राहिलो. वेदा नाही, नाही कळला, अंतपार याचा कानडा, राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा. वेदांना सुद्धा कळला नाही. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे शिनली, पण त्याचा अंत लागला नाही दादा. इतकं त्याचं नवल आहे. काय? हो, अरे त्याने पृथ्वी तृप्त केली, पण तो यशोदेकडे भोजन मागतो. आता मी शॉर्टकटमध्ये सांगतो, आता आपल्याला काही जास्त चरणं वापरायची नाहीत. ज्याने पृथ्वी तृप्त केली त्याला यशोदा भोजन घालते. जो पृथ्वीला तृप्त. आता तुम्हाला एक आलंय ओघाने म्हणून सांगायचं गुरुजी. एकदा म्हणे असं झालं, भगवान कुठेतरी असतील घरी, तर आपल्या घरी जशी आपल्याकडून येते ऑर्डर, चला जेवायला, चला पंक्तीला, घरातून ऑर्डर आली, देवा जेवण करून घ्या म्हणे. काय जेवण करून घ्या? थांब म्हणे जरा.
सगळे जेवले का तेवढे पाहू दे. काय सगळे जेवले का तेवढे पाहू दे म्हणे मग जेवायला देतो. असं जेवतो म्हणे. देवा म्हणे असं कसा हा तुमच्या घरचा उलटा नाही कसा काय. सगळे जेवले म्हणजे अहो म्हणे पशुपक्षी मनुष्य जीव जंतू. अहो म्हणे जीव जंतू पण जेवावे लागतात. हो म्हणे सगळे जेवल्याशिवाय आम्हाला जेवता येत नाही. पण तरी रुक्मिणीचं काय थांबे ना. म्हणे चिडी मुंगी. हा चिडी मुंगी सुद्धा मुंग्या सुद्धा बारीक जीव जे असतील ते सगळे जेवल्याशिवाय. ते म्हणे असं आहे काय. थोड्या वेळाने म्हणे अर्धा तास झाला असेल वाढ म्हणे जेवायला. झाले म्हणे देवा जेवून. उपरोधिकपणे विचारलं हो झालं जेवण. पण ऐका बाया एकदाच गेरे टाकत नाही 2-3 दिवसांनी गेरे टाकतात. ऐका म्हणजे मी माझ्या घरचं नाही सांगत आमच्या घरी लगेच गेर पडतो त्याच्यामुळे. पण ऐका 2-3 दिवसांनी रुक्मिणी माते काव देवा कसं चाललंय चला जेवायला. चल म्हणे वाढ लगेच वाढ म्हणे. अरे त्या दिवशी म्हणतो मग झाले का देवा उपरोधिकपणे पुन्हा गुरुजी झाले का म्हणे सगळे जेवण. हां झाले का म्हणे जेवण. म्हणजे जरा थोडा गेर म्हणजे उंच स्वर वाढलेला. सप्तम मध्ये का कशात मला तार सप्तक कशात वरचा वरचा सा लागला तिचा. जेवले म्हणे सगळे. हो म्हणे जेवले की चिडी मुंगी सुद्धा जेवली का. हो म्हणे. कसं काय म्हणे हिने एक आधीच एक कार्यक्रम केला होता. कशाचा नेमकी कापराची डबी होती बारीक आणि त्याच्यात टाकली मुंगी. तिला काय माहिती त्याला देवाला काय माहिती आणि मुंगी टाकली बरं. आणि ती मुंगी जेवल्या का म्हणे. तिने पत्राला बांधली होती काढली. हा जेवले म्हणे सगळे चिडी मुंगी. वा चिडी मुंगी जशी सांगितली तशी कापराची डबी काढली पत्रा लावून. आणि जशी काढली काय ग तू शब्द वापरतेस. हा ती म्हणे भुरकी मुंगी काय. कोणती बुरकी. तुझी भुरकी मुंगी काय ती आधीच जेवली म्हणे. भुरकी मुंगी आधीच जेवले. अहो जशी डबी कापराची ओढली भुरकी मुंगी तर नव्हतीच तिथं पण साखरेचा खडा होता तिथं. काय साखरेचा खडा तिथं होता. म्हणजे देवाला ज्याने विश्व तृप्त केले पृथ्वी त्याने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाल. जो जगाला जेवायला घालतो त्याला यशोदा जेवायला घालते. आई पूर्णाची पोळी करून दे मोठी सांगा ना गुरुजी. आई तुझा लाडक हा यशोदे घराकडे चाल. यशोदे घराकडे चाल 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 ग. यशोदे घराकडे चाल 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 ग. मला जेवू गा मला जेवू गा मला जेवू गा मला जेवू गा आई लहान तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. तो नटधारी आहे. अरे भोग भोगुनी ब्रह्मचारी. तुम्ही सांगाल कसं काय भोग भोगुनी तुकोबार आहे काय वेडे होते काय. अजिबात नाही अजिबात नाही हो. ऐका एक प्रसंग फक्त 2 मिनिटाचा सांगतो आणि लगेच आपण विठोबा रखमाई घेणार. एकदा काय झालं भगवान गोपिकांना काहीतरी काम होतं आणि यमुनेच्या पलीकडे जायचं होतं. यमुनेच्या पलीकडे जायचं होतं पण यमुना नदी भरून वाहत होती. त्या यमुना नदीला कोणीतरी सांगितलं त्यांना कोणाला तरी विचारलं त्यांनी की यमुना माता आम्हाला वाट देत नाही आम्हाला जाता येत नाही दुतडी भरून वाहते. जर भगवान गोपाल कृष्ण आजन्म ब्रह्मचारी असेल तर यमुना माते आम्हाला वाट दे. अहो ज्याला 16,108 बायका आणि देवा प्रत्येकीला 2-2, 3-3 पोरं आणि कसा ब्रह्मचारी तुम्ही सांगून तर पहा म्हणे. आणि यमुना मातेला नमस्कार केला. गोपिकांनी सांगितलं जर भगवान गोपाल कृष्ण ब्रह्मचारी असेल तर तू यमुना माते वाट देशील. वरचं पाणी वरी आणि खालचं पाणी खाली आणि वाट दिली आणि तिकडून गेल्यानंतर नदी जशाच्या तशी झाली. वा या या साहेब या आइये पधारिये. वा या समोर या 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 विठाल विठाल या समोर या
हो हो ऐका कुणालजी याव या 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 जर भगवान श्रीकृष्ण ब्रह्मचारी असेल तर वाट देशील आणि काय घेऊन जातो त्या तर दुर्वास ऋषींना अन्न घेऊन जातो ते बरं दुर्वास ऋषीचं अन्न किती तर 16 खंड्या एका टायमाला लागायची किती 16 खंड्या आता तिकडून गेल्यानंतर जे दुर्वास ऋषींचं भोजन झालं पुन्हा इकडून यायचं होतं पण नदी वाट देईना म्हणे आधी ऋषींकडे दुर्वासांकडे गेले नदी म्हणे नदीला सांगा जर दुर्वास ऋषी 16 खंड्या अन्न खाऊन निराहार उपासी असेल तर यमुना माते वाट देशील आणि तसंच सांगितलं जर भगवान दुर्वास ऋषी 16 खंड्या अन्न खाऊन उपवासी असतील तर यमुना माते वाट देशील आणि खरंच यमुना माते वरचं पाणी वरील खालचं पाणी खाली हे जसं झालं म्हणून तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई या बोला दादा विठोबा रामचंद्र भगवान के जय बजरंगबली हनुमान के जय गोपाल कृष्ण भगवान के जय गोपाल कुमाई गोपाल कुमाई जय गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी कशात जे गोकुळात चरित्र केलं आत्ता काला खरी सुरू झाला आता 3 वाजले तरी गुरुजी चालतील मी बिन भाकरीचा एवढा आरडतो गुरुजी तर भाकरी खाल्यावर किती आरडत असेल वा एकादशी होती आणि मला सगळ्यांचे पोटी भूक खांदी भार आणि काय खेळायचे सुख अरे माणसाच्या पोटाला भूक लागणार तर चांगल्या चांगल्या सुचत नाही तर मला काही सुचणार आहे तर आपल्याला सगळ्यांना सुचण्यासाठी मी जास्तीत जास्त फार झाले तर 15 मिनिटं डोक्यावरून पाणी नाही तर त्याच्या खालीच पाणी काढणार विठाला ठाला ठाल
याने गोकुळात बऱ्याच खोड्या करायला सुरुवात केली, गोपिकांना त्रास द्यायला याने सुरुवात केली. बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसते गोजिरवाने काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारे. तुम्ही लपवून याची गोटी आळ घेता या जग जेठी. तुमची एवढीच रीत खोटी गोकुळच्या नारी तुम्ही माझ्या बाळाला उगी दुसरं लावता. माझं बाळ तसं नाही, फार गुणाचं आहे, फार गुणाचं आहे. माझे अछुडे माझे अचुडे बचुडे लपुडे राधे रुपडे. माझे अचुडे बचुडे लपुडे राधे रुपडे. पांघरू घाली ती पांघरू घाली ती कुचडे. माझे अचुडे बचुडे लपुडे राधे रुपडे. माझे अचुडे बचुडे लपुडे राधे रुपडे. रुपडे माझे अछुडे बछुडे छकुडे गे राधे रुपडे पांघरू घालिती. तेवढं नाही ना, आपली ताकदच नाही. आपण काय पण आहे ना, तुम्ही आम्हाला सपोर्ट आहात वा, आणि तुमच्या सपोर्टला आम्ही आहोत. कोणाचीही गाडी खाली येता कामा नये आणि चढावाला तर कोणाचीही गाडी रिवर्सला येता गुरुजी कामा नये. उटी लावायचं काम आपलं आहे. क्या बात. बस आपण उट्यात लावायचं, कोणाची गाडी मागे येता कामा नये. सगळ्यांच्या गाड्या वर घाट चढून गेल्या पाहिजेत दादा, आणि आपल्याला घाटच चढायचा आहे. अवघड यमुनेचा घाट घाट बाई, अवघड यमुनेचा घाट. तो घाट चढून जायचा आहे आपल्याला, आणि हा तर घाट चढून जायचा आहे, पण इथून तिथं तो घाट चढायचा आपल्याला. वा, आपल्याला साधायचा आहे. साधा वया भक्ती काज. तो लाज धरीत नाही ना, मग आपणही भजनाला लाज धरायची नाही. वा वा वा. असं. आणि बराच खोड्या करू लागला, गाराने येऊ लागले. यशोदे कृष्णाला यशोदे कृष्ण सांगावे गोकुळी राहावे का जावे. गोकुळी राहावे का जावे. गोकुळी राहावे का जावे. अवघा मिळून गवळणी जात होता मथुर बाजारी. कृष्ण उभा वाटेवरी गोकुळी राहावे का जावे. बाई तुझा लाडक कान्हा तुलाच गोड वाट. याच्या खोड्या किती सांगू, याच्या खोड्या किती सांगू. महिपत्र सिंधू वाट. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. अगं तुझा लाडका का नाही म्हणून तुला गोड वाटतो, आणि ज्याचं पूर त्याला गोडच वाटत दादा. आपला तो बाळ आहे, आणि दुसराचा कार्ट. वा ही मन तुमच्याकडे पण आहे. मला बरं वाटलं गुरुजी, मला वाटलं आमच्याच इकडं आहे काय. वा, तुझं बाळ म्हणून तुला गोड वाटतं, पण ते फार खोड्या करतं, फार त्रास देतं. काना, आता तू गावातला याच्या लायकीचा झाला राहिला नाहीस, तू आता मोठा झालास. त्या काळची शाळा होती. त्या काळची शाळा म्हणजे काय? अरे रानात गाई घेऊन गुरं चारायला जायचं. उद्या जाई राना सवे घेऊन गोदना. सवे घेऊन गोदना. सवे घेऊन गोदना. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. गोपाळ रानात या. तुम्ही गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया
एवढं चाललंय. मी आज रिव्हर्स मी रिव्हर्सच गेअर टाकलेला आहे. हे तिकडं त्यांचाच फक्त फर्स्ट गेअर सेकंड थर्ड त्यांनी काय गेअर टाकाय ते टाकाय. मी फक्त टच टच आंदो मागे आंदो लग गया क्या असं फक्त एवढं का. वा या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात गाळ धवळी गेली गाय पवळी गेली काना. अरे ह्या गायी ऐकत नाही रे, फार त्रास देतात. ए दादा किती खेळायचं रे. हमामा पोरी हमामा दुमडी ही वाजे दमाम. हमामा पोरी हमामा दुमडी ही वाजे दमामा. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मान. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू. आबा दुबक तिबा पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबक दुबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. त्रिगुण खेळ मांडू. त्रिगुण खेळ मांडू. खेळ पवरा गबाई भवरा. खेळ पवरा गबाई भवरा. या राधिकेचा नवरा 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 केला भवरा गबाई भवरा. खेळ पवरा गबाई भवरा. झालं खेळ खेळून सगळं. आणि मग आता खडकी सोडी येल्या मोठा आजीचा दही काला गोमटा. या दही हंडी चला. खडकी सोडी येल्या म्हणत गाणा. आता खेळायचं सुख राहिले, पोटाला भूक लागली. खांदे भार पोटी भूक खाय खेळाया